नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय शासनाने झाल्याच्यात काय म्हटलेलं आहे। सुधारित वेतन श्रेणीत 6व्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दिनांक 1 जानेवारी 2026 पासून 262% महागाई भत्ता वाढ करण्याबाबत सुधारित वेतन श्रेणी 6व्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना अनुदेय महागाई वाढमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचारात नव्हती। शासन असा आदेश देत आहे की जे राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक अद्यापही असुधारित वेतन श्रेणीत 6व्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन घेत आहेत त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन रकमेत दिनांक 1 जानेवारी 2026 पासून अनुदेय महागाई भत्ता वाढीचा दर 257 वरून 262% करण्यात यावा। सदर महागाई वाढ दिनांक 1 जानेवारी 2026 पासूनच्या थकबाकीसह माहे ऑगस्ट 2026च्या निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावी। प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या महागाई वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथस्थिती अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार अधिकारी यांची राहील। शासन असे आदेश देत आहे की ज्यांना निवृत्तीवेतन लागू केलेली अशा मान्यता अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषीतर विद्यापीठे त्यांची संलग्न असलेल्या शासकीय महाविद्यालय यामधील निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफाराचा लागू राहील। महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 सन 1962चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5च्या कलम 348च्या परंतु कानून प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने त्या संदर्भातील इतर सर्व अधिकाऱ्याचा वापर करून शासन असे आदेश देत आहे की हा निर्णय जिल्हा परिषदेचे निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना लागू राहील। या बाबतीचा खर्च वरील परिषद नमूद केलेल्या निवृत्तीवेतनधारकाची निवृत्तीवेतने ज्या अर्थसंकल्पीय लेखाशास्त्राखाली खर्च टाकण्यात येतात त्या लेखाशास्त्राखाली खर्च टाकण्यात यावा व तो त्या लेखाशास्त्राखाली मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा। शासनानं वेळोवेळी मंजूर केलेल्या निवृत्तीवेतनावरील महागाई वाढ देण्याबाबतचे सध्या अस्तित्वात असलेले सर्व आदेश योग्य त्या फेरफारासह आता मंजूर केलेल्या महागाई वाढी देखील लागू राहतील। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।